तयारी झाली नाही. शत्रू मागावर आहे राजे. त्वरेनं आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळकुटा निघाला असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठे पळकुटे नाही तर ताणून ताणून मारतात. हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे ही बलाढ्य सेना औरंगजेबाची? दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल का आहोत? छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत. तेच पराक्रमी रक्त आमच्या नसा नसात वाहतय. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही जिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती. आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचा इतिहास आठवा. इथून थोरल्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजीप्रभू बोलले होते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचं तेच सांगणं आहे. आपण तातडीनं जिंजी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पुरून उरू आम्ही. राजे, राजे वळवा पेटला. या वळव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावं. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच मागं येतील. संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण असे ठाकरे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत. त्याची कबर खोदतील असते. आमच्या शंभूराजांनी कप्तानं मारलं. अरे आता ये म्हणा पुढं. नाही खांडोळी केली तर मराठ्यांची अवलाद नाही सांगणार. संताजी, संधी छावणी तुटली. त्याचा कुठेही पत्ता नाही. अरे जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय. ते मिळत नाही तवर ज्ञान करायची नाही ही तलवार. चला त्याच्या तंबूचा कळस कापा. चला चला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती समिधा या वणव्यात पडल्या. औरंगजेब नावाचा यो रानरेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता. आणि यो महिषासूर गाडण्यासाठी ताराराणींनी रणचंडीचा अवतार घेतला. खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया. अब सब कुछ हमारा है. हमारा है सब कुछ. स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तू काय कुरापत काढणार? खाऊन ताराबाई. हा सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात.
किसकी किसकी मजाल है जो हमें खत्म करे? ही हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं, काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊन बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात, फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. बुरकुंडारडा पो सुद्धा द्वेषानं मूठ आवळून जय म्हणेल. त्यांना तू संपवलं असं समजतोस? अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम वहम है तुम्हारा ताराबाई, वहम. हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के. शहनशाह, मग कुठं आहे तुझं ते पातशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास, तेच तुझं शाही तख्त पाक उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडला तुला. ताराबाई. होय होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीयेस औरंगजेब, आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी, मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पूर्ती कोंडी केली आहे. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही. तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी, नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारीखाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास. नशीब समज तुझ्या मढ्यापुरती जमीन देतोय, नाहीतर दुश्मनाच्या मढ्याचा सौदा आभाळातील गिधाडा संगत करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ बचाओ, वज़ीर आज़म बचाओ, ये बेरहम औरत मुझे मार देगी. वज़ीर आज़म बचाओ. क्या हुआ जहांपना, आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी, इसे खत्म कर दो. हाँ तो कोई नहीं है हुजूर. हाँ? शायद आपको वहम हुआ है. क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब. तसं मृत्यूलाही कुठलं रूप, कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इथल्या प्रत्येक मुलीत दिसेल तुला स्वराज्य समशेर तारा राणी. ताराबाई. मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठे आम्ही. या मातीशी सलगी करशील तर धनधान्याच्या राशी देईल ती, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजून पाहतील त्यांना याच मातीत गाडून टाकू आम्ही. इथली प्रत्येक कोर अशीच. माया लावली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात मुलापासून तुकडून फेकायलाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे काही बादशाह असे कुत्र्यासारखे टाळून वागलेत आम्ही. सत्तेची मिजाज यांच्यासमोर चालत नाही औरंगजेब. अशी एकच नव्हे तर 4-4 पातशाहीला टाचे खाली चिरडून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा फडकवणारी तारा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. उन्मत्त श्वापदांच्या पायाखाली चिरडली जाणारी मावळ मातीतील गरीब माणसं आभाळाकडे हात पसरून टाव फोडत होती. आणि मिशीवर पीळ भरणारी वतनदारी बाण